मित्रांनो, एकीकडे सरकारच्या मोठमोठ्या घोषणा की बाबा आम्ही शेतकऱ्यांना, धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये हेक्टरी, 2 हेक्टरच्या मर्यादित 40,000 रुपये आम्ही वितरित करू. एकीकडे मित्रांनो, शेतकऱ्यांचे धान चुकारीचे जे उद्दिष्ट आहे ते सुद्धा अद्यापही कंप्लीट झाले नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचं धान हे त्यांच्या घरामध्ये, शेतामध्ये पडून आहे. 30 जूनपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली होती किंवा लिमिटेशन दिलेलं होतं. परंतु शेतकऱ्यांचं धान अद्यापही त्यांच्या शेतामध्ये वगैरे पडून आहे. आणि असे काही शेतकरी आहेत ज्यांचं धान खरेदी केलेलं आहे, परंतु त्यांच्या खात्यावर अद्यापही धानाचे चुकारे वितरित केलेले नाही. मग धान बोनस, धान चुकारे किंवा मका पिकाचे चुकारे हे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतील? त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे अगोदर हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा करण्यात आली की आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहोत. त्यानंतर पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा एक चर्चा रंगली की बाबा आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचं जे बोनस आहे ते आम्ही देण्याचा विचार करत आहोत. आणि एकीकडे कर्जमाफीकडे शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि धान बोनस वगैरे या गोष्टींकडे शेतकऱ्यांचं लक्ष आता कमी झालेलं आहे. तर मग एकंदरीत धानाचे चुकारे, धान बोनस वगैरे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल? त्याचबरोबर मक्या पिकाचे जे चुकारे आहेत ते कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतील? या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जे शेतकरी मका पिकासाठी जे चुकारेची वाट बघत होते, म्हणजे जवळपास भंडारा जिल्ह्यातील जवळपास 2217 शेतकऱ्यांनी काय केलेलं होतं, मका पिकाचं जे उद्दिष्ट होतं ते कंप्लीट केलेलं होतं, विक्री केलेली होती. मग झालं काय, 2217 शेतकऱ्यांनी आपलं मका पीक विकलं, परंतु 254 शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 2 कोटींचे चुकारे मिळालेले आहेत. म्हणजे 2217 शेतकऱ्यांनी आपलं धान विकलं, त्याच्यापैकी 254 शेतकऱ्यांना 2,60,70,480 रुपयांचे चुकारे त्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले. परंतु मित्रांनो, जवळपास जे शेतकरी पात्र आहेत, आता उर्वरित किती, 1963 शेतकरी उर्वरित आहेत. मग या 1923 शेतकऱ्यांना काय झालेलं आहे, 63 शेतकऱ्यांना 19,22,99,040 रुपयांची चुकारे हे अद्यापही त्यांच्या खात्यात वितरित करण्याचं बाकी आहे. मग आता या शेतकऱ्यांनी करायचं काय? आता एकीकडे काय बघायचं झालं तर हे जे मका पिकाचे उत्पादक शेतकरी आहेत, सरकारचं असं म्हणणं आहे की या शेतकऱ्यांनी जे ते आपलं मका पीक विकलेलं आहे, मग त्यांना राशनच्या माध्यमातून आम्ही हेच मका पीक विकलेलं त्यांना राशनच्या माध्यमातून आम्ही परत एकदा त्यांच्याच दारात आम्ही हे नेऊन टाकणार आहोत, असं देखील सांगण्यात येत आहे. की हे जे पीक त्यांनी विकलेलं आहे, राशन जे धान मका पीक, तर त्यांना राशनच्या माध्यमातून तेच पीक त्यांच्याच दारात आम्ही आणून टाकणार आहोत, असं देखील एक समोर आलेलं आहे सत्य. कारण की बघायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी मका पीक हे इतर जिल्ह्यामध्ये देऊ द्या, आता काही जिल्ह्यामध्ये काय झालेलं होतं, रेशनच्या माध्यमातून मका ही 1 किलो 2 किलोच्या माध्यमातून विकली जात होती राशन दुकानावर. परंतु मित्रांनो, आता यांनी काय सांगितलेलं आहे, आता भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये मका पिकाचं उत्पादन घेतलं जात आहे, तर हे जे मका पीक विकल्याच्या नंतर त्यांनी मार्केट फेडरेशन वगैरे या ठिकाणी विकल्याच्या नंतर त्यांचं ते पीक परत एकदा राशनच्या माध्यमातून त्यांच्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केलं जाणार आहे, असं देखील सांगण्यात येत आहे. त्यानंतर मित्रांनो, राहिला प्रश्न धान बोनसचा. सांगण्यात आलं, हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली, त्यानंतर हिवाळी अधिवेशन गेलं, 6 महिने 7 महिने काळ लुटला. त्यानंतर पावसाळी अधिवेशन सुरू झालं. सांगण्यात आलं की बाबा 5 जुलैला जे पावसाळी अधिवेशनाचं जे मुख्य अधिवेशन होणार आहे, त्यामध्ये आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देणार आहोत. परंतु मित्रांनो, 5 जुलैला काय झालं, त्यांनी काय केलं, धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न बाजूला ठेवला आणि काय केलं, जे कर्जमाफीचा टॉपिक आहे तो समोर आणला आणि कर्जमाफीचा टॉपिक हा लांबणीवर टाकण्यात आला. दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की बाबा आम्ही ITR जे शेतकरी भरतात अशा शेतकऱ्यांचा डेटा गोळा करत आहोत आणि त्यानंतर आम्ही नंतर याद्या अपलोड करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही या शेतकऱ्यांना वगळून कर्जमाफीच्या याद्या लावणार आहोत आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत. आता अगोदर सांगण्यात आलं बाबा 2019च्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाहीत, त्यांना फक्त प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल 50,000पर्यंत. ते जाऊ द्या, शेतकरी शांत बसले. त्यानंतर आता काय झालं, ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना आता हे कर्जमाफी मिळणार नाही, हे देखील समोर आलेलं आहे. तर एकीकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न बाजूला ठेवून यांनी सगळं लक्ष
या कर्जमाफीकडे वळवलेलं आहे. आता बरेच जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यासंदर्भात वेट करत आहेत. उर्वरित पीक विम्यासंदर्भात त्यांचा देखील प्रश्न बाजूला ठेवण्यात आलेला आहे. पूर्ण लक्ष कर्जमाफीकडे नोंदवून आता जे धान उत्पादक शेतकरी आहेत ज्यांना धान बोनसची खऱ्यानं गरज आहे, म्हणजे रियालिटी बघायचं झालं तर त्या शेतकऱ्यांचं पूर्ण गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जे चंद्रपूर जिल्हा आहे, तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पूर्ण आणि पूर्ण धान बोनस आणि धान चुकारीवर डिपेंड असतं. इकडे धानाचं उत्पन्न जास्त घेतलेलं असतं. मग या शेतकऱ्यांचा प्रश्न यांनी मार्गी लावायला पाहिजे. सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा. धान बोनस काय ते 1 हेक्टरची मर्यादा ठेवा वाटल्यास, किंवा 2 हेक्टरची मर्यादा ठेवा, परंतु धान उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही लवकरात लवकर तुमची धानाचा बोनस वाटप करा. तुमचे निधी लाडक्या बहिणीकडे तुम्ही जे निधी वारंवार वळवत आहात ते निधी एक वेळेस तुम्ही उत्पादक शेतकऱ्यांकडे सुद्धा वळवून बघा. कारण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे, आवश्यकता आहे या धान बोनसची. तुम्ही या शेतकऱ्यांच्या मुलाबाळांचा विचार करायला पाहिजे. सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर धानाचे चुकारे, धान बोनस हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करावे. ही नम्र विनंती आहे, एक कळकळीची विनंती आहे सरकारला. तर मित्रांनो, तुम्ही देखील धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही देखील थोड्या हालचाली करा. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मागणी केली जात आहे तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, परंतु मित्रांनो त्यांच्या मागणीला यश येत नाही. तुम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा सपोर्ट करा त्या लोकांना आणि तुमचा हक्काचा धानाचा बोनस तो मिळवून घ्या. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.